हाय, तर मी सोनाली. कशा आहात? मस्त मजेत ना? तर आजपास सुरुवात आपण चूल पेटवण्यापासून केलेली आहे आणि इथे वेदांत मोबाईल घेऊन बसलेला आहे. आता म्हटलं खूप दिवस झाले, म्हटलं आता गावरान चिकन खाल्लं नव्हतं, म्हणून म्हटलं त्याला आज गावरान चिकन बनवायचं होतं. थोडंसं वेगळं काहीतरी. पण वातावरण पण खूप सुंदर झालं होतं, संध्याकाळचं होतं. हे पहा, चंद्र पण आलेला होता साक्षीला. खूप सुंदर वातावरण होतं संध्याकाळचं. आणि आज बेत म्हणजे गावरान चिकन करायचं होतं आपल्याला, तेही चुलीवरचं. म्हणून मग त्याची सगळी तयारी केली होती. आणि इथे अगोदर म्हटलं चूल पेटवून ठेवा, म्हणजे नंतर मग जास्त धूर होत नाही, म्हणून सर्वप्रथम मी इथे चूल पेटवलेली आहे, पाहू शकता. तिथे सर्वात प्रथम ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये तेल गरम झालेलं आहे, त्यात टाकलेला आहे कांदा. आणि ते सगळ्या सूचना वेदांत मला देणार आहे, पाहू कशा देते ते पहा. बना रहे हैं चिकन, वो भी चूल्हे में. तो देखो अभी हम आता इथे चुलीला छानपैकी जाळ लागलेला होता आणि इथे छानपैकी आपल्याला कांदाचा परतून घ्यायचा. तो अभी हम डालने वाले हळद. तो अभी डालने वाले कोथिंबीर. आता हे कांदा, हळद आणि कोथिंबीर छानपैकी आपल्याला परतून घ्यायचंय. गावरान चिकन देखो, इसका लेग पीस. अभी आता कांदा वगैरे आपला छानपैकी परतून झालेला आहे आणि आता आपण त्यात टाकणार चिकन. आता इथं पाहू शकतो, हे चिकन मी परतून छानपैकी घेतलेलं आहे, त्यात पाणी टाकलेलं नाही आहे अजून. पण चुलीचं जाळ गेलं म्हणून चुलीला जाळ फुकत होते बघा. त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि ते थोडंसं परतलं, त्यात पाणी टाकलेलं नाही आहे अजून. तर तिथं गावाकडच्या पद्धतीने म्हणजे मी हा कांदा फोडून चुलीमध्ये भाजणार आहे विस्तव्यावरती, कारण त्याची टेस्ट काहीतरी वेगळीच असते. म्हणून हा कांदा सर्वप्रथम फोडायचा आहे आणि तो चुलीमध्ये भाजायचा आहे. झालं बस. मम्मी त्याला टाकू तुम्ही. तर आता इथं आपलं चिकन छानपैकी परतून झालेलं आहे आणि त्यात टाकलं आहे मी गरम पाणी. गरम टाकले ना चिकनला वेगळीच टेस्ट येते, म्हणून यात गरम पाणीच टाकायचं. कधी पण तुम्ही चिकन मटण करताना आहे ना, शक्यतो गरम पाणीच वापरत जा, त्यांनी टेस्ट पण छान येते आणि चिकन पण पटकन शिजतं. आता इथे सोहम हा वेदांची स्टडी घेतोय, कशी घेतोय पहा. एक देशचं नाव बोल. इंडिया. इंडिया ए. आता आफ्रिका ए. अमेरिका ए. फॉर अमेरिका. एशिया ए. जिंगल बेल जिंगल ऑन वे, Santa Claus coming on riding on a way. Hey, jingle bell, jingle on way. Hurrah for Christmas. हे बघ, काय लिहिलंय? एकच स्टार आहे, मूनच्या जवळ स्टारच नाही. इथे आपलं चंद्रयान आहे. मून वरचं स्टार. बॅट कुठे राहतात? हा, बॅट कुठे राहतात? बॅट घरी आमच्या घरी बॅट राहते होय. नाही, आता आकाशात स्टारच नाही ना. आकाशात अजून स्टारच नाही, फक्त एकच स्टार आहे. काय सांगते आता आपण अजून वरती ठेवू का? का तू स्टार आहे.
चल मनमावरती ठेव. कसं ठेवू तुला? ते चंद्रयान 4 मध्ये ठेवावं लागेल तुला. इथे सोहम आणि वेदांत छानपैकी चंद्रस्टार मोजत होते आणि इथे चुलीला पण छान जाळ लागला होता. चिकन छानपैकी शिजत आलेलं आहे. तोपर्यंत मी केलेलं आहे मसाल्याची तयारी. वाटण वगैरे मी खालीच वाटून आणलेलं आहे. हे बघा किती छान जाळ लागला होता इथे. आता इथे आपलं चिकन हे शिजलेलं आहे पाहू शकता. आणि जे चुलीवरती आपण जे करतो ना त्याची खूप छान टेस्ट येते. स्मेल पण खूप भारी येते. त्यामुळे शक्यतो आता आम्ही चुलीवरतीच करतो काही नॉनव्हेज करायचं असेल तर. शिजले का बघू कर का खाल? आता इथे आम्ही वरती चुलीवर करत असेल तर आम्ही एरोप्लेन गेलो पहा. आम्ही ना इथे एरोप्लेन चाललं होतं आणि खूप भारी वाटत होतं. वेदांत एरोप्लेनला बाय बाय करत होता. तिथे बघा चिकन शिजलं का नाही पाहण्यासाठी दोघेही कसे टक लावून पाहता येते. तिथं फायनल आता आपलं चिकन शिजलेलं आहे आणि आता आपण दोन्ही करणार आहोत, चिकन मसाला आणि चिकन रस्सा भाजी. तर सर्वात प्रथम करत आहे मी सुका चिकन मसाला. तर त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून कांदा परतलेला आहे. आता त्यात टाकणार आहे मी मसाले आणि जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते वाटण टाकून आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. या टाकलेला आहे चिकन मसाला हे पहा. आणि आपण जे वाटण तयार केलं होतं जे चुलीमध्ये कांदा आपण भाजलेलं होतं त्याचं वाटण, कांदा खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर हे छानपैकी आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. आणि नंतर त्यामध्ये टाकायचे आपल्याला चिकन. कारण जेवढे पीस आपल्याला रश्श्यामध्ये खाण्यापेक्षा आपल्याला चिकन मसाला खूप छान खातात मुलं, आवडीने खातात. म्हणून शक्यतो मी हेच जास्त करत असते. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक कट करून. पाहू शकता. आता यात टाकलेलं आहे आपण चिकन आणि हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. चुलीला जाळ हा खूप छान लागला होता आणि पटकन आपली भाजी ही रेसिपी तयार होत होती पाहू शकता. आता इथे कढई थोडी हलत होती म्हणून मी इकडे लोखंडी गज लावला होता की जेणेकरून कढई खाली पडू नये म्हणून. आता इथे करणार आहे मी रस्सा भाजी. ज्याच्या पातेल्यात आपण चिकन शिजवलं होतं त्याच पातेल्यात आपण करणार आहोत चिकनची रस्सा भाजी. इथे बघा सर्वप्रथम तेल टाकून त्यामध्ये मी आपण जे वाटण तयार केलेलं होतं कांदा लसूण खोबरं याचं तर ते छानपैकी असं परतून घेणार आहे. आणि त्यात टाकलेले आहेत मी आपले जे मसाले. तर हा आपला मसाला छानपैकी आपल्याला परतून घेतलेला आहे. आणि आता आपण टाकणार आहोत थोडंसं चिकन आणि त्याचा रस्सा. छानपैकी आता हे आपल्याला परतून झालेलं आहे हे पहा. आणि आपल्याला जेवढं भाजी बनवायची तेवढंच पाणी टाकायचं आपल्याला, जास्त पाणी टाकायचं नाही. आणि ही भाजी करताना आपल्याला यात गरम पाणी टाकायचं आहे. गार पाणी टाकल्यानंतर त्याची थोडीशी चव वेगळी लागते. गरम पाणी टाकल्यानंतर त्याची चव टेस्टी खूप छान लागते. आता मला इथे जास्त भाजी करायची नव्हती कारण दुसऱ्या दिवशी सोमवार होता म्हणून. कारण सोमवारी शक्यतो खात नाही आम्ही, शक्यतो म्हणजे सोमवारी खात नाही म्हणून आम्ही थोडीच भाजी केली होती ही. तर आता इथे आपली भाजी छानपैकी अशी झालेली आहे पाहू शकता. कलर पण खूप सुंदर आला, स्मेल तर एक नंबरच, दिसायलाही छान दिसते. तर इथे आपला गावरान चिकन सुका मसाला आणि गावरान
चिकनचा रस्सा रेडी झालेला आहे, पाहू शकतात. आणि जेवण करण्यासाठी आज आम्ही खाली हॉलमध्ये आलो होतो, कारण वरती खूप वारं सुटलं होतं म्हणून. हे पहा, तर ही आहे आपले गावरान चिकन थाळी. तर इथे सोहम आणि वेदांनी चिकनवरती ताव मारलेला आहे. त्यांनाही खूप आवडलेलं आहे टेस्ट त्याची. हॉटेलपेक्षाही छान झालेलं आहे असे दोघंही सांगत होते. मस्त झाली होती टेस्ट. काय मुलांनी खाल्लं तरी आपलं पोट भरतं असं म्हणतात. त्या पद्धतीने दोघांनाही छानपैकी असं जेवण केलेलं आहे. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.